बाहेर कसलीशी धुसफूस ऐकून राजेशला जाग आली. टेंटच्या कापडावर काही विचित्र आकृत्या हालताना दिसत होत्या. कोणाच्या तरी दणकट पावलांचा आवाज, घशातल्या घशात विरून गेलेली किंकाळी, मग काहीतरी फरफटत दूरदूर घेऊन जाण्याचा आवाज आणि सरते शेवटी झुडपांची सळसळ. आपण जागे आहोत की स्वप्नात हे कळायला त्याला काही वेळ लागला. पण अचानक दूरवर कुणाचे तरी जीवघेणे किंचाळणे ऐकू आले आणि तो ताडकड उठून बसला. जवळच ठेवलेला टॉर्च आणि बॅगेतला कॅम्पिंग नाईफ काढून त्याने हळूहळू टेंटची झीप खाली खेचली. दबक्या पावलांनी बाहेर पडला. शेकोटी शेवटचे आचके देत होती. त्या उजेडात त्याने योगेश आणि लिंबाजीच्या टेंटची झालेली दयनीय अवस्था पाहिली. मग तो किरणच्या टेंटकडे वळला. तो टेंट अजून जशाच्या तसा होता. राजेशने बाहेरून हाका मारल्या, पण आत हालचाल दिसेना. त्याने झीप उघडली. आज सर्व सामान तसेच होते. कोणतीही हातघाई झाल्याचे चिन्ह नव्हते. पण किरणचा मात्र पत्ता नव्हता. शेकोटी आणि बॅटरीच्या उजेडात त्याने जमीन न्याहाळली. कुणाच्या तरी राक्षसी पावलांचे ठसे जंगलाच्या दिशेने जात होते. त्यासोबतच जमिनीवरून काहीतरी फरफटत नेल्याचेही स्पष्ट दिसत होते. राजेशने एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात नाईफ सांभाळला. घाईघाईने पुन्हा टेंटमध्ये जाऊन काही वस्तू जॅकेटच्या खिशात कोंबल्या आणि त्या प्रचंड पाऊलखुणांचा पाठलाग करत तो जंगलाच्या दिशेने निघाला. सोमवारी बसस्टॉपवर भेटून या विकेंडला कॅम्पिंग करायचेच यावर त्यांचं एकमत झालं होतं. मुंबईजवळची सर्व जंगले, घाट, गड आणि डोंगर फिरल्यावर यावेळी थोडं दूर जाऊया म्हणून ते शुक्रवारी दुपारीच निघाले. गाडीत बसल्या बसल्या त्यांनी मॅपवर हा रानटी डोंगराळ भाग शोधून काढला होता. मॅपवरही अद्याप या भागाला कुठलंच नाव नव्हतं. त्यामुळे एका नव्या भागात अज्ञात रानात आपण कॅम्पिंग करणार म्हणून सगळेच खुश होते. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा ते या भागात पोचले होते. जराही उशीर न करता त्यांनी टेंट लावले, शेकोटी पेटवली, सोबत आणलेलं खाल्लं. तास 2 तास थट्टा मस्करी झाली. शेवटची किरणने सांगितलेली गोष्ट ऐकून मात्र सगळेच थोडे गंभीर झाले. जुन्या कादंबऱ्या शोधताना किरणला रद्दीच्या दुकानात एक जुनाट, अर्धी पाने गहाल झालेले पुस्तक सापडले होते. पुस्तकाचे नाव शापित वाटा असे होते. लेखकाच्या नावाला मात्र वाळवीने गिळले होते. त्यातीलच एका स्थानाचे वर्णन लेखकाने फारच सुंदर केले. त्या रानात बारमाही वाहणारे झरे, हिरव्यागार कुरणांची मैदाने, सदाहरित घनदाट जंगले, अनेक गुहा, हे सर्व होते. मध्यम उंचीच्या टेकड्या होत्या. लेखकाने पुस्तकात त्या ठिकाणचा हाताने रेखलेला नकाशाही दिला होता. किरणने त्या नकाशाचा एक फोटो काढून ठेवला. पण इतक्या सुंदर वनाला नाव मात्र असुरवन असे होते, कारण कधीही न मरण्याचे वरदान लाभलेल्या एका अतिशय हिडीस आणि क्रूर दानवाचे ते आश्रयस्थान होतं, अशी दंतकथा प्रचलित होती. कुणीही या दानवाला प्रत्यक्ष पाहिले नसले तरी आसपासच्या गावातल्या लोकांची मात्र या दंतकथेवर पूर्ण श्रद्धा होती. म्हणूनच इथे कोणी फिरकत नसे आणि त्यामुळेच इथले रान, नद्या, डोंगर, गुहा असे अस्पर्शित राहिले होते. आणि त्याच असुरवनात आपण आता बसलो आहोत हे किरणने सांगतात सगळेच थोडे हादरले. त्याचवेळी शेजारच्या झाडीतून हालचाल जाणवली. सगळे दचकून उभे राहिले. लिंबाजीने शेकोटीतून एक पेटते लाकूड उचलले, पण त्या झाडीतून राक्षसाऐवजी एक कुत्रे बाहेर पडले. सर्वांच्या जीवात जीव आला. ते कुत्रे त्यांच्यापाशी येऊन दिणवाण्या नजरेने पाहू लागले. योगेशला त्याची दया आली. त्याने आपल्याकडच्या बिस्किटचा पुडा फोडला आणि कुत्र्यासमोर ठेवला. ते कुत्रं त्या बिस्किटांवर तुटून पडलं. बिचारं, कधीच उपाशी असणार, योगेश म्हणाला. वाट चुकून गावातून रानात गेलं असणार. काही खायला मिळालं नाही म्हणून उपाशी तापाशी भटकत असेल, लिंबाजीने अंदाज बांधला. कुत्र्याला बाहेरच सोडून काही वेळाने सर्वजण आपापल्या टेंटमध्ये गेले. प्रत्येकालाच त्या दिवशी गाढ झोप आली. दुसऱ्या दिवशी सर्वांनीच लवकर उठायचे ठरवले. असुरवन खरोखरीच पुस्तकात सांगितल्याप्रमाणे सुंदर आहे का ते पाहायचे होते. शनिवारची सकाळ उजाडली. ती रानातल्या पाखरांची मधाळ किलबिल ऐकतच आसपास थोडी नजर फिरवली. हिरवाईने नटलेल्या टेकड्या, दूरवर खाली धरीत चमचमणारे नदीचे पाणी, धुक्यात हरवलेले जांभळे डोंगर आणि ज्ञात अज्ञात कितीतरी प्राण्यांचे, पक्ष्यांचे रानभर घुमणारे आवाज. असुरवन अगदी पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच होते. त्यांनी आपापले कपडे घेतले आणि कुठली तरी एक पायवाट धरून नकाशात उल्लेखलेल्या ओढ्याच्या दिशेने चालू लागले. पुढे पुढे जावं तसं रान अधिकाधिक दाट होऊ लागलं. काही ठिकाणी तर दिवसाचा प्रकाशही जमिनीवर पोचत नव्हता. अचानक रानात एक गूढ आवाज घुमू लागला. सगळे दचकले. दूर शिखरावरच्या काही झाडांवर वानरे झोके घेत होती. हा त्यांचाच आवाज असावा असे समजून सगळे पुन्हा चालू लागले. थोडा आणखी चालल्यावर पुसटसा धबधब्याचा आवाज ऐकू येऊ लागला.
मग त्या आवाजाचा पाठलाग करत सर्वांनी पायवाट सोडली आणि झाडाझुडपातून गवत तुडवत निघाले. लिंबाजीच्या चपलेत काटा मोडला म्हणून तो मागे राहिला, पण हळूहळू चालत सगळे पुढे निघून गेले. चपलेतला काटा काढून लिंबाजी इथे तिथे पाहू लागला. कुणीच दिसेना. तो थोडे चालला. पुढे 2-3 वाटा फुटत होत्या. त्यातलीच एक पकडून तो चालू लागला. वेगाने चालूनही पुढे गेलेले कुणीच दिसेना. इतक्यात ती वाटच एका अंधाऱ्या गुहेजवळ येऊन संपली. लिंबाजी टक लावून त्या गुहेकडे पाहत होता. आतील अंधारात काहीतरी हालचाल जाणवत होती. ते काय आहे हे पाहण्यासाठी तो पुढे जाणार, तोच मागून खांद्यावर कुणाचा तरी हात पडला. तो दचकला, पण मागे इतर कोणी नसून राजेशच होता. दोघेही माघारी वळले. लवकरच दोघेही त्या निबिड रानात हरवलेल्या धबधब्याजवळ पोचले. किरण आणि योगेश तर आधीपासूनच धबधब्याखाली त्या थंडगार तुषारांची मजा लुटत होते. इथे आसपास निसर्ग सौंदर्य मुबलक असलं तरी संपूर्ण आसमंतालाच एक रहस्यमयी किनार असल्यासारखं वाटत होतं. ते 4 जण पाण्यात यथेच्छ डुंबत असताना किनाऱ्यावरच्या दाट झाडीतून कोणीतरी सारखी त्यांच्यावर नजर ठेवून असल्यासारखं वाटत होतं. 2-3 तासांची यथेच्छ जलक्रीडा झाल्यावर सर्वांना भूक सतावू लागली. मग ते पुन्हा आपल्या कॅम्पकडे निघाले. येताना मस्तीत पार केलेला उतरणीचा घाट आता चढण बनून पायात गोळे आणत होता. पोटात भूक, न संपणारी चढण आणि डोक्यावर आलेला मध्यानीचा सूर्य. उगाच इतक्या लांब झऱ्यावर आलो असे वाटू लागले. पण सर्व अनुभवी हायकर्स होते. अशा दमछाक करणाऱ्या परिस्थितीत पूर्वीही राहिलेले होते. थोड्याच वेळात त्यांनी आपली कॅम्पिंग साईट पाहिली. त्यांच्या जीवात जीव आला. आता पोचलो की भरपूर पाणी पिऊ, बिस्किटे चिप्स वगैरे खाऊ आणि सावलीखाली निवांत ताणून देऊ असे मनोरथ रचत ते टेंट्सपर्यंत पोचले. पण समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. चक्रीवादळ येऊन गेल्याप्रमाणे पूर्ण कॅम्प अस्ताव्यस्त पडला होता. टेंट्स पायांपासून उखडून फेकलेले होते. आतील वस्तू बाहेर इतस्तता पडून विखुरल्या होत्या. त्यापैकी बऱ्याच वस्तूंची नासधूसही झाली होती. पाण्याच्या बाटल्या, खाऊची पाकिटे, कपडे, बॅग्स सगळे मातीत मिसळले होते. कॅमेरा फक्त त्यांच्यासोबत असल्यामुळे वाचला. कुणीतरी अफाट ताकदीच्या प्राण्याने आपला संताप त्यांच्या बेस कॅम्पवर काढला असावा. कुणाचं काम असेल हे? योगेशने विचारले. शेजारच्या गावातील उन्हाळ मुले. आणखी कोण? किरणने उत्तर दिले. पण ती का करतील असं? लिंबाजी म्हणाला. अरे उडाणटप्पू मुले असतील ती. दुसऱ्यांना त्रास देणं हाच त्यांचा धंदा असतो, किरणने उत्तर दिले. मग त्यांनी पुन्हा टेंट्स उभे केले. जवळच्याच ओढ्यावरून पुन्हा पाणी भरून आणलं. पसरलेल्या वस्तूंमधून जितक्या अजून शाबूत आणि उपयोगी आहेत त्या जमा केल्या. बाकीचा कचरा जमा करून एका बॅगेत भरून किरणने गाडीत ठेवून दिला. येता येता गाडीच्या टायर्समधली हवा चेक केली. सर्व काही ठीक होते. दिवस उतरणीला लागला तेव्हा सर्व आटोपून त्यांनी शेकोटी पेटवली. पण आज कालच्यासारखी मौज वाटत नव्हती. दुपारी घडलेल्या घटनेने प्रत्येकाच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्या रात्री ते लवकरच आपापल्या तंबूत परतले. बाहेर आता अंधाराने हातपाय पसरले होते. रातकिडे आपली नाईट ड्युटी पूर्ण निष्ठेने बजावत होते. रात्र गडद होत गेली आणि अचानक कॅम्पमधून, रानात पाचोळ्यांमधून कुणाच्या तरी चालण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. योगेश आणि लिंबाजीचे तंबू शेकोटीच्या पलीकडे रानाच्या बाजूने होते. लिंबाजी आपल्या टेंटमध्ये सावध होण्याच्या आतच रानामधून एक प्रचंड सावली त्याच्या दिशेने धावत आली आणि एक अजस्त्र केसाळ हात तंबू फाडून आत आला. काही काळाच्या आतच मानेवर आघात होऊन त्याची शुद्ध हरपली. ही गडबड ऐकून योगेशही बाहेर धावला. पण थेट त्या अजस्त्र राक्षसासमोरच एक केसाळ अतितीक्ष्ण नख्या असलेल्या हातांनी त्याच्याही चेहऱ्यावर आघात केला. नंतर तो दानव त्या दोघांनाही खेचत रानाच्या दिशेने घेऊन गेला. आपल्या टेंटमधून बाहेर पडलेल्या राजेशने जंगलाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. डाव्या हातात टॉर्च आणि उजव्या हातात चाकू. फक्त एवढ्याच सामग्रीनिशी तो त्या अज्ञात राक्षसाच्या शोधात निघाला होता. 100-1 पावलेही चालून झाली नसतील, पण तेवढ्यात त्याला रानातून भयानक आवाज ऐकू येऊ लागले. वाटेवरील पाचोळ्यात आपल्याशिवाय आणखी कुणाची तरी पावले वाजत आहेत असे त्याला सतत वाटत होते. तो मागे वळला, पण मागे कोणीच नव्हते. अचानक उजवीकडच्या झुडपातून फांद्यांची सळसळ आणि पायाखाली काटक्या मोडल्यासारखा आवाज ऐकू येऊ लागला. तो घाबरला. लिंबाजी आणि योगेश्वर हल्ला करणारी आकृती आता आपल्या शोधात येते की काय असे वाटून तो लपण्यासाठी आडोसा शोधू लागला. इतक्यातच मागून किरणचा हात त्याच्या खांद्यावर पडला. तू इथे काय करतो आहेस? राजेशने विचारले. जे करण्यासाठी तू निघाला आहेस तेच, त्या राक्षसाचा पाठलाग, किरणने उत्तर दिले. पण मी तुला टेंटमध्ये शोधलं होतं, तू नव्हताच तिथे, राजेशने सांगितले. तो दानव त्या दोघांना ओढून नेताना मी टेंटमध्ये नव्हतोच. आपल्या गाडीतून माझे स्वेटर काढायला गेलो होतो.
परतताना हे दृश्य पाहिलं, त्यांचा पाठलाग केला. आता मला कळलंय तो राक्षस त्यांना कुठे घेऊन गेलाय ते. चल लवकर, किरण म्हणाला. ते दोघेही टॉर्चच्या उजेडात त्या गुहेकडे निघाले, जिथे सकाळी लिंबाजी वाट चुकला होता. अंधारात चाचपडत धडपडत दोघेही गुहेजवळ पोचले. दबक्या पावलांनीच आत शिरले. गुहा आतून बरीच मोठी होती. 5 इंचाच्या एका कॅम्प नाईफच्या जीवावर 8-9 फुटांच्या अवाढव्य दानवाशी मुकाबला करणे मूर्खपणाचे ठरले असते. मी पाहिलंय त्याला जवळून. त्याच्या नख्याही या चाकूपेक्षा मोठ्या असतील, किरण म्हणाला. मग काय करायचं, राजेशने विचारले. अचानक किरणच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने शेजारच्या झाडाची एक फांदी तोडली. आपला टी-शर्ट काढून त्या फांदीला गुंडाळला. खिशातल्या लायटरने त्याला पेटवले. मशाल तयार झाली. त्या प्रकाशात थोडी हिंमत येऊन त्यांनी गुहेत पाऊल टाकले. गुहा त्यांच्या अंदाजापेक्षा बरीच मोठी होती. आत डावी उजवी वळणे होती. कुणीही सहज त्या वळणांच्या भुलभुलैयात हरवून पाताळापर्यंत पोचला असता. एका वळणावर अचानक गुहेच्या छताला लटकलेली वटवागळे उठली आणि इतस्तता उडू लागली. दोघेही दचकून खाली वाकले. मशालीच्या उजेडात आणखी थोडे दूर गेल्यावर त्या वळणाचा डेड एंड आला. पुढे वाट संपली होती. पायांखाली काहीतरी कुरकुरले म्हणून त्यांनी टॉर्चचा झोत टाकला. ती हाडे होती. लहान मोठी, मोडकी तुटकी, सर्वत्र हाडेच हाडे. हे नक्कीच त्या राक्षसाचे घर असावे यात आता शंका उरली नव्हती. पण सुदैवाने तो दानव आता तिथे नव्हता. तेवढ्यातच कोपऱ्यातून कुणाच्या तरी कंधण्याचा आवाज आला. दोघेही तिकडे वळले. तिथे लिंबाजी आणि योगेश हाडांच्या ढिगाऱ्यावर पडलेले दिसले. त्यांचे हातपाय जंगली वेलींनी करकचून बांधलेले होते. दोघांच्याही शरीरावर खरचटल्याच्या जखमा होत्या. चेहऱ्यावर नख्यांच्या खुणा होत्या, पण कुठेही गंभीर दुखापत झालेली नव्हती किंवा खोल जखम झालेली नव्हती. मशाल बाजूला उभी करून किरण आणि राजेशने त्यांना सोडायला सुरुवात केली. त्यांचे हातपाय मोकळे होत असतानाच मागून पुन्हा तशीच अवजड पावले वाजली. एक हिंस्त्र रागीट हुंकार त्या गुहेत निनादला. मृत्यू आपल्या पाठीच उभा आहे हे ओळखून किरण आणि राजेशने त्या राक्षसावर हल्ला चढवला. पण गुहेतील दगड आणि तो इवलासा कॅम्पिंग नाईफ त्या अजस्त्र काळ्या केसाळ दानवापुढे निरुपयोगी ठरले. डाव्या हाताने किरणच्या गळ्याभोवती विलखा घालून उजव्या हाताने त्याने राजेशला गुहेच्या छतापर्यंत उचलले. त्याचवेळी राजेशच्या जॅकेटमधून ती वस्तू पडली जी त्याने निघताना टेंटमधून घाईघाईने उचलली होती. ते बॉडी स्प्रेचे कॅन होते. त्या राक्षसाच्या डोळ्यात संतापाची आग उसळली होती. त्याच्या पंजाची पकड आणखी थोडी घट्ट झाली असती आणि खेळ तिथेच खल्लास झाला असता. पण एवढ्यात आपले हातपाय सोडून लिंबाजी आणि योगेशने मशालीने त्या राक्षसावर हल्ला चढवला. मशालीचा एक तडाखा चेहऱ्यावर बसताच त्या राक्षसाने राजेशला गुहेच्या एका भिंतीवर फेकून दिले. त्याला बरेच लागले, पण तो सावरला. आता एका हाताने किरणला धरून दुसऱ्या हाताने तो राक्षस या तिघांशी लढत होता. पण त्याची अफाट ताकद यांच्या आवाक्याबाहेर होती. एवढ्यात योगेशच्या हाताला ते बॉडी स्प्रेचे कॅन लागले. त्याने झटक्यात तो स्प्रे लिंबाजीच्या हातातील मशालीवर मारला. आगीचा एक फवारा निघून त्या राक्षसाच्या केसाळ शरीराला जाळू लागला. मग दोघांनी पुन्हा तेच केले. लवकरच तो दानव आगीच्या ज्वाळांनी लपेटला गेला. किरण त्याच्या पकडीतून सुटला होता. जळणाऱ्या राक्षसाच्या अमानवी किंकाळ्यांनी गुहा दणाणून गेली. चौघेही एकमेकांना सावरत पडत अडखळत गुहेच्या बाहेर धावले. आत अजूनही त्या राक्षसाचे भयान हुंकार गरजत होते. धावत पळत चौघेही थेट कॅम्पजवळ आले. कॅमेरा आणि इतर 1-2 वस्तू घेऊन लगोलग गाडीजवळ गेले. गाडी स्टार्ट करून त्यांनी भर रात्रीच त्या असुरवनातून धूम ठोकली. त्या जीवघेण्या संकटातून शक्य तेवढे दूर जाईपर्यंत त्यांना आपल्या जखमांचाही विसर पडला होता. मग पहाट होईपर्यंत ते मुंबईजवळ पोचलेही. एका धाब्यावर गाडी थांबवून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नाळाखाली जाऊन हातपाय धुतले. प्रत्येकाला जखमा झाल्या होत्या, पण जीव वाचला होता. तुला माहीत असूनही तू का आम्हाला अशा ठिकाणी घेऊन गेलास किरण, लिंबाजीने विचारले. मला वाटलं ती फक्त एक दंतकथा आहे. राक्षस वगैरेंवर आजच्या काळात कोणी विश्वास ठेवेल का, किरण म्हणाला. कोण विश्वास ठेवणार नाही. तर त्या राक्षसाकडून जीव जाईपर्यंत मार खाऊन पळालोय आपण, योगेशने तोंड उघडले. आपण जिवंतच कसे बाहेर पडलो मला याचंच आश्चर्य वाटतंय. तो दानव आपल्याला एका फटक्यात आरामात चिरडू शकला असता, राजेश म्हणाला. बरोबर म्हणालास यार. अजूनही डोळे बंद केले की तोच भयंकर चेहरा समोर दिसतोय, योगेशने सांगितले. दिवस वर आला. रस्त्यावर वर्दळ सुरू झाली होती. रात्रभरच्या थकव्याने सारेजण गाडीतच पेंगू लागले. ड्रायव्हिंग करणाऱ्या किरणला अजून थोड्या आरामाची गरज होती. फक्त लिंबाजी मागच्या सीटवर वेदनेने कण्हत होता. त्या राक्षसाने फरफटत नेताना त्याची पाठ भयंकर खरचटली होती.
तळमळत असतानाच त्याला सीटच्या खाली काही खोचलेले कागद दिसले. ते जुनाट कागद शापित वाटा या पुस्तकातील गहाळ झालेली पाने होती. लिंबाजीने ते सहज वाचायला सुरुवात केली. असुरवनातील दानव ही दंतकथा असली तरी स्थानिक लोकांचा मात्र या कथेवर पूर्ण विश्वास आहे. ते या वनात ढवळाढवळ करण्याची हिंमत करत नाहीत. काही जुन्या जाणत्या लोकांच्या मते त्या राक्षसाचा आत्मा जरी अमर असला तरी शरीर नश्वर असते. दर 100 वर्षांनी त्याला आधीचे शरीर त्यागून नवी काया धारण करावी लागते, तरच तो अमर राहू शकतो. ते शरीर कुठलेही असले तरी चालते, एखादा पशुपक्षी किंवा माणूसही. असे एखादे शरीर त्याला मिळाले की तो कुठेही वावरू शकतो. मग त्याला ओळखणे कठीण असते. पण जेव्हा त्याचा संताप उसळतो तेव्हा मात्र तो त्याच्या मूळ राक्षसी रूपात परत येतो. हा मायावी राक्षस आपले शरीर बदलण्याची वेळ आली की प्रथम आपले सावज हेरतो. त्याच्यात अशा काही अगम्य शक्ती आहेत की त्या शरीराला धारण करणारा प्राणी किंवा मनुष्य फक्त त्याच्या विचारानेच किंवा उल्लेखानेच संमोहित होऊन असुरवनाच्या दिशेने खेचला जातो. असे मानवी शरीर धारण केलेला असुर आपल्यातच राहून त्याच्या सर्व राक्षसी गरजा भागवून घेतो. अशा रूपात त्याला ओळखणे कठीण असले तरी काही जाणकारांच्या मते हातावरची एक विशिष्ट पांढरी खूण ही त्या राक्षसाने एखाद्याचे शरीर काबीज केल्याची निशाणी असू शकते. पुस्तकातील माहिती वाचून लिंबाजी हैराण झाला. आज त्या राक्षसाला आपण जाळले नसते तर आणखी किती योग्य त्याने वेगवेगळी शरीरे धारण करून उच्छाद मांडला असता. पण ती विचित्र पांढरी खूण मात्र आपण कुठेतरी पाहिल्याचे त्याला आठवले. थोडा विचार केल्यावर ती खूण त्या दिवशी त्या मरतुकड्या कुत्र्याच्या पुढच्या पायांवर असल्याचे त्याने पाहिलेले आठवले. म्हणजे तो कुत्राही. त्याला धक्काच बसला. ही बाब सांगण्यासाठी तो पुढे वाकला. किरणही गाडीच्या स्टिअरिंगवर दोन्ही हात ठेवून झोपला होता. तो किरणला उठवणार इतक्यात त्याचे लक्ष त्याच्या स्टिअरिंगवरील हातांवर गेले. किरणच्या उजव्या हातावर तशीच पांढरी खूण अचानक निर्माण झाली होती. हादरा बसून लिंबाजी मागे आपल्या सीटवर आदळला. असुरवनातील दानवाला नवे शरीर मिळाले होते.